जर समजा सेंट्रल किचन बंद झालं नाही तर आमचा विद्यार्थी डबा घेणार नाही, आमच्या विद्यार्थी तिथं जेवणार नाही। 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तुम्हाला जेवढ्या दिवस विद्यार्थ्यांना उपास ठेवता येईल तेवढ्या दिवस विद्यार्थी उपाशी राहतील, पण हे आंदोलन इथंच थांबलं असं होणार नाही। कळवणमध्ये आदिवासी बांधवांचा आक्रोश, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। कळवण येथे आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात तीव्र मोर्चा काढला। आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आयुक्त मॅडम आणि सचिवांचे निलंबन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले सेंट्रल किचन तातडीने बंद करावे अशी मागणी आंदोलकांनी केली। सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करत सेंट्रल किचन बंद न केल्यास यापुढे वसतिगृहातील विद्यार्थी सेंट्रल किचनचा डबा घेणार नाहीत आणि उपाशी राहतील असा तीव्र इशारा आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिला। मोर्चा दरम्यान प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आदिवासी आश्रमशाळा वाचवा, देश वाचवा। आदिवासी समाज वाचवा, देश वाचवा। आदिवासी आश्रमशाळा वाचवा, देश वाचवा। आदिवासी विद्यार्थी वाचवा, देश वाचवा। भारत माता की जय। आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। सेंट्रल किचन रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। जी मराठी न्यूज, नाशिक, कळवण। ज्या काही शासकीय म्हणजे आमच्या स्तराच्या ज्या बाबी आहेत त्या आम्ही निश्चित पूर्ण करत आहोत। तुम्ही SMC समोर जे सांगितलं म्हणजे सेंट्रल किचन हा शासन स्तरावरचा बाब आहे, धोरणात्मक बाब आहे। तिथे आम्ही फक्त आपलं जे म्हणणं आहे आम्ही सगळं देखील मेल केलेलं आहे। आता हे देखील आपल्या लिखित स्वरूपात देत आहोत, दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने पुन्हा आम्ही ITC आणि अपर आयुक्त आणि कमिशनर ऑफिस दोघांना त्याच्याबद्दल कळवणार आहोत की जो जनसमूह इथे आला, जे धरणे आंदोलन झालं त्यांच्या आपल्या ज्या भावना आहेत आम्ही निश्चितपणे वरिष्ठ कालच करणार आहोत। CCTV आणि सालेर संदर्भात आपले काय बोलणे? हां, सालेरचा जे आता मुद्दा उपस्थित केला, आमचे प्रतिनिधी पाठवून रिसर्च चौकशी केली जाईल आणि दोषी आहे ते कंपल्सरी ॲक्शन